कुंडली राशी ग्रह नक्षत्र यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर पुष्पा कांबळे आपण सर्वांचे स्वागत करते. स्वतःची कुंडली कशी वाचावी पार्ट 4 कुंडली वाचायला शिकवणे सुरू करते. कुंडली वाचताना जी माहिती आवश्यक असते ती म्हणजे कुंडली, राशी, ग्रह, नक्षत्र आणि महादशा. कुंडलीत 12 भाव, 12 राशी, 9 ग्रह आणि 27 नक्षत्र असतात. जन्मवेळची कुंडली फिक्स असते. गोचरचे ग्रह भ्रमण करत असतात, एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. व्यक्तीच्या जन्माचा जो नक्षत्र असतो त्या नक्षत्र स्वामीची महादशा जन्मापासून सुरू असते. नंतर प्रत्येक ग्रहासाठी विशिष्ट अवधी नेमलेला आहे, त्याप्रमाणे दशाचा क्रम चालत असतो. महादशामध्येच शुभ अनाशुभ परिणाम अनुभवाला मिळतात. आजच्या भागात बेसिक ज्योतिषमध्ये पहिला पॉईंट प्रश्नकुंडली कशी तयार करावी आणि ज्योतिषसूत्र लावून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं कशी देता येईल हे पाहणार आहोत. दुसरा, व्यक्तीची राशी, तत्व, गुण, प्रवृत्ती, स्त्री पुरुष जाती आणि राशीचे वर्ण. तिसरा पॉईंट, राशी 3 भागामध्ये विभागलेली आहे. राशी 3 भागामध्ये विभागलेली आहे, चर राशी, स्थिर राशी आणि द्विस्वभाव राशी. चौथा पॉईंट, कुंडलीत कारक ग्रह आणि मारक ग्रह कसे पाहतात. कारक ग्रहाची महादशा ही चांगली जाते आणि मारक ग्रहाची महादशा खराब जाते. जे लोक प्रथम हे व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी प्रथम स्वतःची कुंडली कशी वाचावी यूट्यूब चॅनलवर जाऊन पार्ट 1, 2 and 3 पाहणे, तरच हा व्हिडिओ समजण्यात सोपा जाईल. चार्टच्या माध्यमातून शिकवायला सुरुवात करते. चार्ट अनुसार प्रश्नकुंडली कशी तयार करतात. तर प्रश्नकुंडली पंचांगमध्ये आज जी तारीख आहे त्याचं कोणतं लग्न चालू आहे त्या लग्नाप्रमाणे पहिला भाव हा ठरला जातो. तर ह्या पहिल्या भावात 1 ते 12 अंकपैकी 1 ते 12 मेष राशी ते मीन राशीचे अंक लिहिले जातात. तर मेष राशी जर असेल पहिल्या घरात तर 1 अंक राहील. अशा प्रकारे ज्या राशी असतील तो अंक पहिल्या भावात येईल. उदाहरणार्थ 5 अंकाला तर 6, 7, 8, 9, 10 असा हा पूर्ण भरतो. हे पहिल्या भागात झालेले आहे. परंतु आज प्रश्नकुंडली कशी तयार करतात तर कुठलाही ॲप, फ्री ॲप भरपूर आहेत, कुठलाही ॲप डाउनलोड केला आणि त्यांनी प्रश्नकुंडली तुम्ही तयार करू शकता. वेळ जी समय वेळ आहे ती तुम्ही त्याच्यामध्ये अपलोड केली तर तुम्हाला चालू वेळाची वर्तमान समयाची कुंडली मिळते. आणि ती कुंडली तुम्हाला मिळली तर ती प्रश्नकुंडली, आणि त्या प्रश्नकुंडलीतून ताबडतोब जे काम होणार आहे त्याची उत्तरं दिले जातात. इंटरव्ह्यूमध्ये पास होईल, आता विजासाठी जात आहेत तिथं सक्सेस होईल, प्रवास कसा होईल अशा प्रश्नाची उत्तरं दिली जाते. आता बैठक होत आहे ती सक्सेस होईल. तर ताबडतोब जे प्रश्नांची उत्तरं देता येतील त्या प्रश्नकुंडलीनी देता येतात. अशा प्रकारची प्रश्न जन्मकुंडलीवरून पाहता येत नाही. तर प्रश्नकुंडली तयार करणं सोपं आहे. आणि प्रश्नकुंडली तयार केल्यानंतर पाहताना कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतात तर कुंडली अशी तुम्हाला भेटून जाईल. उदाहरण कुंडली 7 नंबरनी सुरू झाली आहे, बाकीचे ग्रह तयार भेटतात. आता ही कुंडली आहे, ह्याच्यामध्ये जर उत्तरं द्यायची झाली तर कोणकोणती आवश्यकता असते उत्तरं देण्यासाठी. तर ग्रह हे 9च्या 9 ग्रहांची इथं माहिती आहे. चंद्र, केतू, शनी, राहू, शुक्र, गुरु, रवी, बुध हे 9 ग्रह इथं आले. आणि राहू केतू तत्व कोणकोणते आहे तर सूर्याचा, रवीचा अग्नी तत्व आहे, चंद्र जल तत्वाचा आहे, मंगल अग्नी तत्वाचा आहे, बुध पृथ्वी तत्वाचा आहे, गुरु आकाश तत्वाचा आहे आणि शुक्र जल तत्वाचा, शनी वायू तत्वाचा. हे तत्व जेव्हा एखादी व्यक्ती प्रश्नकुंडली उत्तर देताना तत्व माहीत असतील तर त्या पद्धतीने आरोग्यसंबंधी उत्तरं व्यवस्थित देता येतात. ग्रहांचे तत्व झाल्यानंतर ग्रहांचे गुण,
गुण कोणकोणते असतात? सतोगुण, तमोगुण आणि रजोगुण. ह्या 3 गुणांमध्ये यांची विभागणी आहे. 1 2 3 4 5 6 7 हे 7 ग्रह. राहू केतू छायाग्रह. सूर्याचा गुण आहे सतोगुण, चंद्राचा गुण आहे सतोगुण, मंगळ तमोगुण. मंगळ तमोगुणमध्ये येतात. बुध रजोगुण, गुरु सतोगुणमध्ये, शुक्र रजोगुणमध्ये आणि शनी तमोगुणमध्ये. ह्या गुणांची माहिती दिली तर जे ग्रह शुभ आहेत, जे ग्रह अशुभ आहेत, जे ग्रह अशुभ आहेत आणि क्रूर ग्रह आहेत त्यांच्या फळीत सांगताना ह्यांचा उपयोग केला जातो. आता ग्रहांचे प्रवृत्ती. आता प्रवृत्ती किती प्रकारची असते? तर कफ, पित्त, वात या 3 प्रवृत्ती या ग्रहांमध्ये कशी कशी आहे? तो सूर्याची आहे पित्त प्रवृत्ती, चंद्राची आहे वात आणि कफ, मंगलची आहे पित्त, बुधची आहे वात पित्त कफ, गुरुची आहे वात आणि कफ प्रवृत्ती, शुक्रची प्रवृत्ती वात आणि कफ, शनीची आहे कफ प्रवृत्ती. जेव्हा आरोग्यसंबंधी प्रश्न विचारला जातो तेव्हा ह्यांचा विचार केला जातो ग्रहांच्या सोबत. सूर्य ते शनी हे ग्रह स्त्री जातीचे आहेत, पुरुष जातीचे आहात, नपुंसक आहात हा पण विचार करावा लागतो. तो सूर्याला रवी पण म्हणतात. सूर्य रवी एकच आहेत. सूर्य पुरुष जातीचा, चंद्र स्त्री जातीचा, मंगल पुरुष जातीचा, बुध नपुंसक जातीचा, गुरु पुरुष जातीचा, शुक्र स्त्री जातीचा आणि शनी नपुंसक. जेव्हा प्रश्न विचारला जातो त्या संदर्भात ह्यांची ही आवश्यकता असते. हे पुढं शिकणार आहोत. तर ग्रह सूर्यापासून शनीपर्यंत. वर्ण हे 4 वर्ण आहेत. 4 वर्णमध्ये हे ग्रह विभाजित आहेत. कोणत्या ग्रहाला कोणतं वर्ण आहे? तर सूर्य क्षत्रिय वर्ण आहे, चंद्र वैश्य वर्ण आहे, मंगळ क्षत्रिय वर्ण आहे, बुध वैश्य वर्ण आहे, गुरु ब्राह्मण वर्ण आहे, शुक्र ब्राह्मण वर्ण आहे आणि शनी शूद्र वर्ण आहे. तर ह्या ग्रहांची सूर्य ते शनी हे 7 1 2 3 4 5 6 7 या 7 ग्रहांना तत्व, गुण, प्रवृत्ती, स्त्री पुरुष जाती आणि वर्ण ह्यांची आवश्यकता. जेव्हा प्रश्नकुंडली प्रश्नाचे उत्तर देताना ह्यांची आवश्यकता असते. तर हे माहिती झालं की ग्रहांचे तत्व कोणते, गुण कोणते, प्रवृत्ती कोणती, स्त्री पुरुष जाती आणि वर्ण. आता कुंडलीमध्ये चर आणि स्थिर आणि द्विस्वभावी अशा ह्या 3 विभागामध्ये जे विभाजन केलेलं आहे त्यांच्याबद्दल जाणून घेऊ. पहिले हे जाणून घेऊ की जे लोक प्रथम पाहतात की पहिल्या भावात 1 आहे ग्रहांची स्वराशी, पहिल्या भावात 1 आहे ग्रहांची उच्च राशी आणि पहिल्या भावात 1 आहे ग्रहांची नीच राशी. तर मंगळ स्वराशीचा आहे, शुक्र 2 मध्ये स्वराशीचा, बुध स्वराशीचा, चंद्र स्वराशीचा. हे स्वराशीचे यांची आपली स्वतःची राशी आहे. गुरु 9 मध्ये बी, धनुमध्ये स्वराशीचे, मीनमध्ये बी. आता ह्यांची उच्च रास सूर्य रवी मेषमध्ये, चंद्र राहू काही सूत्राच्या अनुसार वृषभमध्ये आणि काहींच्या अनुसार मिथुनमध्ये बी पाहिले जातात. 4 कर्कमध्ये गुरु उच्चीचे, कन्यामध्ये बुध उच्चीचे, तुलामध्ये शनी उच्चीचे, केतू धनुमध्ये आणि मंगळ मकरमध्ये आणि मीन राशीमध्ये शुक्र उच्चीचे. तर हे उच्च राशी झाली. अशाच प्रकारे नीच राशी. तर मेष 1 नंबर मेषमध्ये शनी नीच राशीचे असतात. 2 मध्ये केतू, 3 मध्ये केतू हे नीच राशीत आहे. 4 अंक जे कर्क राशी मोजली जाते, पुकारली जाते कर्क राशी, मंगल नीच राशीत. 5 नंबर 6 नंबर कन्या राशी, कन्या राशीमध्ये शुक्र नीच राशीत आहे. तुला राशीमध्ये सूर्य रवी नीच राशीत आहे. 8 वृश्चिक चंद्र नीच राशीत आहे आणि राहूला वृश्चिक राशी आणि धनुराशी या दोन्ही राशी नीच राशीत. गुरु 10 मीन्स मकर राशी, गुरु मकर राशीमध्ये नीचीच आहे आणि बुध मीन राशीमध्ये नीचीचे. तर हे नीच आणि ग्रहांची उजळणी झाली की ग्रह
स्वराशीचे कोणते आहेत, उच्च राशीचे कोणते आहेत आणि नीच राशीचे कोणते आहेत. जेव्हा तुम्हाला प्रश्न येतो प्रश्नकुंडलीमध्ये की विचारले आता इंटरव्ह्यूमध्ये पास होतील का, लग्नाची बैठक आहे ही पूर्णपणे सक्सेस होईल का, तर हे उत्तर देताना ही माहिती असलं पाहिजे की ग्रहांची चर राशी कोणती आहे, स्थिर राशी कोणती आहे आणि द्विस्वभावी राशी कोणकोणती आहे. तर राशींकडं कर्क आणि सिंह सोडता यांच्याकडे एक एक राशी आहे. बाकीच्या सगळ्या राशींकडं दोन दोन राशीची मालकी एका ग्रहाकडे आहे. तर मेष राशी आणि वृश्चिक राशी या 2 राशींचे स्वामी मंगळ आहेत. वृषभ आणि तुलाचे स्वामी शुक्र आहेत. मिथुन आणि कन्याचे बुध आहे. कर्कचे स्वामी चंद्रमा आणि सिंहचे स्वामी रवी आणि धनु आणि मीनचे स्वामी गुरु आणि मकर आणि कुंभचे स्वामी शनी. राहू केतू छायाग्रह. हे ग्रहांबद्दल माहिती झाली. आता चर राशी, स्थिर राशी आणि द्विस्वभावी राशी कशी पाहतात यांच्याबद्दल सांगणार आहोत आणि प्रश्नाचे उत्तर देताना ह्यांचा उपयोग कसा करायचा तेही सांगणार आहोत. प्रथम ही मेष लग्नाची आहे. मेष 1 नंबरनी सुरू होतं. तर 1 2 3 4 ही मेष आहे, हे कर्क आहे, हे तुला आहे आणि हे मकर आहे. पहिली जी कुंडली आहे ही एक उदाहरण कुंडली 1 नंबरनी सुरू आहे, 4 नंबरनी सुरू आहे, 7 नंबरनी सुरू आहे आणि 10 नंबरनी सुरू आहे. तर जेव्हा कालपुरुषाची कुंडली पाहिली जाते तर 1 नंबर, 4 नंबर, 7 नंबर आणि 10 नंबर असा हा केंद्रमध्ये येतो. केंद्र ह्याला म्हणतात, ह्याला केंद्र म्हणतात. आता ह्या कुंडलीत ही उदाहरण कुंडली मॅच होती आहे. 7 मध्ये आली तर 10 नंबर बी केंद्रमध्ये आला, 4 नंबर बी केंद्रमध्ये आला, 1 नंबर बी. तर ही कुंडली 1नी सुरू केली तरी हे 1 4 7 10 नंबर येतील. 4 नंबरनी बी जे सुरू होती 4 नंबर यानी कर्क लग्न, मेष लग्न, कर्क लग्न, तुला लग्न, मकर लग्न असं बोललं जातं. तर कर्क लग्नाची जेव्हा कुंडली तयार होती तर केंद्रमध्ये 4 कर्क, तुला, मकर, मेष. इथं मेष, कर्क, तुला, मकर. 7नी सुरू होती तुला, मकर, मेष, कर्क. 10नी सुरू होती मकर, मेष, कर्क, तुला. या केंद्रमध्ये ज्या राशी आल्यात ह्यांना चर राशी म्हणतात. अशा वेळेस जर चर म्हणजे चालणाऱ्या, गतिमान, जेव्हा प्रश्न विचारला जातो आणि तेव्हा तुम्ही कुंडली जी मांडता, ॲपनी तयार करता, पंचांगनी तयार करता, त्यावेळेस मेष लग्न आलं, कर्क लग्न आलं, तुला लग्न आलं आणि मकर लग्न आलं तर तुम्हाला उत्तर द्यायचं आहे की होणार आहे, म्हणजे जी परिस्थिती आहे ती बदलणार आहे. जर आता काही करत असाल तर ते होणार आहे. तर चरमध्ये उत्तर होकारार्थी देण्याची पद्धत आहे आणि ते खरे ठरतात. तर जेव्हा केंद्रमध्ये ह्या चर राशी आल्या तर ह्या चर राशी मेष, कर्क, तुला, मकर. तर 1 2 3 4 एकूण 12 कुंडली असतात. तर एकूण 12 कुंडलीमध्ये चर राशीच्या ह्या 4 आहे. आता स्थिर राशी, स्थिर राशी, स्थिर राशी कुठून सुरू होती, ह्याही 4 कुंडली बनतात. 5 सिंह, वृश्चिक, कुंभ, वृषभ. 2नी सुरू जी होती त्याला वृषभ, सिंह, वृश्चिक, कुंभ. 8नी सुरू होती वृश्चिक, कुंभ, वृषभ, सिंह. 11नी सुरू होती कुंभ, वृषभ, सिंह, वृश्चिक. तर ह्या ज्या केंद्रमध्ये आल्यात, ह्या केंद्रमध्ये आल्यात तर जेव्हा प्रश्न विचारला जाईल की प्रेम सफल होईल का पुढं काय, तर जेव्हा स्थिर, तर जे आहे तर तेच असणार आहे. म्हणजे जेव्हा
स्थिर राशी येते, जे प्रेम आहे ते कायमस्वरूपी टिकणार आहे, तिथं तुम्हाला उत्तर होकारार्थी द्यायचं. आणि जर हाच प्रश्नामध्ये चर लग्न आलं तर ते बदलणार आहे म्हणजे जे आहे त्याचं उत्तर त्याच्या उलट नाही. तर अशा परिस्थितीत स्थिरमध्ये हे उत्तर जाईल. परंतु जर एखादी कामाची सुरुवात करणार आहोत तर ते उत्तर देताना त्या कामाची सुरुवात होत नाही असं उत्तर देता येतं, कारण स्थिर लग्न आले आणि हे चर लग्न आले. आता द्विस्वभावी ह्या चार झाल्या, एकूण 12 आहेत मेष से मीन. तर बाकीच्या ज्या 4 आहेत ते द्विस्वभावामध्ये येतात. तर त्या कोणकोणत्या येतात? मिथुन, कन्या, धनु, मीन. कन्या, धनु, मीन, मिथुन. धनु, मीन, मिथुन, कन्या. मीन, मिथुन, कन्या, धनु. तर ह्या केंद्रमध्ये आल्या. आणि जेव्हा प्रश्न विचारला जातो द्विस्वभावी आहे, होईल किंवा नाही, पण ह्यांच्यासाठी अंश बघण्याची गरज असते. परंतु हे प्रश्न विचारल्यावर हे जर लग्न आलं मिथुन, कन्या, धनु, मीन, त्यावेळेस कार्य होणारे पर विलंबाने होणारे, उशीर लागणारे अशी उत्तरं दिली जातात. आणि त्याही बरोबर तत्व बघावे लागतात, त्यांचे जाती, वर्ण, गुण बघावे लागतात. त्या सगळ्यांचा गुणागणित करून उत्तर दिलं जातं. परंतु जर चर, स्थिर आणि द्विस्वभावी हे सूत्र पाठ केले तर बऱ्याच अंशी उत्तर हे बरोबर जातात आणि प्रश्नकुंडलीचा हेतू साध्य होतो. तर परत एकदा चरमध्ये येतात मेष लग्न, कर्क लग्न, तुला लग्न, मकर लग्न. स्थिर लग्नमध्ये येतात सिंह लग्न, वृषभ लग्न, वृश्चिक लग्न, कुंभ लग्न. आणि द्विस्वभावीमध्ये येतात मिथुन लग्न, कन्या लग्न, धनु लग्न, मीन लग्न. ह्यांची जी सुरुवात होती तर त्यानंतर हे अँटी क्लॉकवाईज फिरतातच. लग्न भेटल्यानंतर बाकीचे ग्रह अंक भरता येतात. तर ही झाली प्रश्न कुंडली कशी पाहायची आणि त्यांचे तिन्ही विभागची माहिती सांगितली, चर, स्थिर आणि द्विस्वभावी. आता हे जी हातात कुंडली आहे तर ही कुंडली चर आहे की परिस्थिती बदलणार आहे. जर जिथं आहात त्यातला जो तुमचा हेतू आहे तो होणारच आहे असा याचा अर्थ होतो. आता प्रश्नाची उत्तरं दिल्यानंतर काही प्रश्नांना कारक ग्रह आणि मारक ग्रह विशेष माहिती द्यावी लागते. तर कारक ग्रह आणि मारक ग्रह कसे पाहायचे? तर कारक ग्रह हे मेष लग्न आहे. मेष लग्नाची प्रत्येकाकडं मेष ते मीन हे 12 कुंडल्या आहेत आणि ह्या 12 कुंडल्यांचं सूत्र असं आहे. पहिली एक कुंडली की मेष लग्न जी 1 नंबरनी सुरू होती आणि ह्यांचे कारक ग्रह कसे काढायचे आणि मारक ग्रह कसे काढायचे. कारण कारक ग्रहाची जर महादशा अंतर्दशा चालत असेल आणि त्यावेळेस प्रश्न विचारला आणि त्याच्या संदर्भात ज्या भावाशी प्रश्न विचारला, पहिल्या भावाशी संबंध विचारला, दुसरा धन, कुटुंब, घर, भूमी, भवन, वाहन, शिक्षा, संपत्ती, कोणत्या भावाशी प्रश्न विचारला आहे आणि त्या भावाचा जो स्वामी कारक आहे आणि त्याची महादशा चालली आहे आणि ज्या भावाशी संबंधित प्रश्न विचारला आणि तो मारक आहे आणि त्याची महादशा चालली तर काय परिणाम होतील. तर ह्यांचे परिणाम कधी दिसतात तर महादशा अंतर्दशामध्येच दिसतात. पण कसं पाहायचं की पहिला भाव हा कारक ग्रह आहे का 12वा भाव कारक ग्रह आहे. तर सुरू करूया पहिल्या मेष लग्नाच्या कुंडलीने. तर मेष लग्न इथं फक्त राशी मांडल्यात, ग्रह मांडलेले नाही आणि ह्यांचे कारक ग्रह कसे काढायचे आणि मारक कसे काढायचे. तर पहिला भाव हा कायम शुभ असतो. तर पहिल्या भावाचा स्वामी कोण होता? मंगळ. तर मंगळची जी दुसरी राशी आहे ते 8व्या घरात आहे. हे आधी शिकवलेलं आहे. पहिला, चौथा, 5वा, 9वा, 10वा हे शुभ ग्रह आहेत आणि 6, 8, 12 हे अशुभ ग्रह आहेत आणि दुसरा आणि 7वा हे मारक ग्रह आहे आणि तिसरा आणि 11 अशुभमध्येच मोडतात पण ह्याला त्रिसडाय म्हणतात. तिसरा, 6वा, 11वा ह्याला त्रिसडाय. तर हे बी अशुभमध्ये येतात. तर शुभमध्ये कोण येतात? तर हे 1, 4, 3, 1, 4, 5, 9, 10 हे जे
5 आहेत. हे 5 भाव आहेत. ह्या 5 भावचे स्वामी कारकमध्ये येतात आणि मारक. तर पाहायचे कसे? तर सुरुवात पहिल्या भावात 1 नंबर आहे आणि 8व्या भावात 8 नंबर आहे. एक जी राशी आहे, कारण ह्या दोघांचे स्वामी आत्ताच सांगितले 2-2 राशींचे स्वामी एक ग्रह आहे. एक राशी शुभ ग्रहात आहे, दुसरी राशी अशुभ ग्रहात आहे. पण लग्न हे कायम शुभ आणि शुभ मानलं जातं. तर पहिल्या भावाचा स्वामी मंगळ कारकमध्ये आला. भले दुसरी राशीत आहे पण पहिला भाव हा चांगला भाव आहे. तर मंगळ ह्यांना कारक राहील. मंगळची महादशा अंतर्दशा ज्या बी 5 दशापैकी जी फळं आहेत ती ह्यांना मंगळ चांगलीच देणार आहे. तर दुसरा भाव, ह्या भावाशी संबंधित जो प्रश्न असेल त्याला मंगळ. दुसऱ्या भावाशी संबंधित प्रश्न असेल तर चंद्र. ह्या भावाशी जो स्वामी आहे, ह्या भावाचा जो स्वामी आहे चंद्र नव्हे, ह्या भावाचा स्वामी शुक्र आहे. 2 नंबरची राशी आहे. 2 नंबर म्हणजे वृषभ. वृषभ राशीचा स्वामी कोण आहे? तो शुक्र. आणि ती ह्यांची जी दुसरी राशी आहे ती तुला राशी. दुसरा भाव आणि 7वा भाव मारक आहे, म्हणून दुसऱ्या भावाचा आणि 7व्या भावाचा वृषभ राशी आणि तुला राशीचा स्वामी शुक्र आहे. शुक्र मारकमध्ये आला. ह्या भावाशी संबंधित प्रश्न असेल आणि त्याच्या उत्तराला जर शुक्रची महादशा अंतर्दशा चालत असेल तर काम विलंबाने होणार नाही. नकारार्थीच उत्तर दे, कारण मारक आहे. उत्तर नकारार्थी राहील. आता तिसरा भाव मिथुन राशी आहे. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. ह्यांची अजून एक राशी आहे कन्या. तर बुध कन्याचा बी स्वामी आहे आणि मिथुनचा बी. पण हे दोन्ही भाव अशुभ आहे. तर या दोन्ही भावाचा स्वामी बुध मारकमध्ये आला. बुधची महादशा अंतर्दशामध्ये यांना त्रास होणार आहे. आता चौथा घर पहिला, चौथा, 5वा, 9वा, 10वा हे शुभ आहेत. तर चौथ्या घरात कर्क राशी आणि कर्क राशीचा स्वामी चंद्रमा. तर शुभ स्थान आहे. शुभ स्थान चंद्रमाची महादशा अंतर्दशा ही चांगली जाणार आहे. कारकग्रहामध्ये आले चंद्रमा. आता 5वा भाव हे कोण आला? सूर्याची, रवीची. सूर्य आणि रवी एकच आहेत. सूर्य बी आणि रवी बी पुकारले जातं. तर सूर्याची महादशा अंतर्दशा ह्यांना चांगली जाणार, कारण सूर्य मेष लग्नाच्या कुंडलीमध्ये कारक आहेत. आता ह्यानंतर 6 नंबरची हा जो 6वा भाव आहे ह्याचा स्वामी बुध आहे. कन्या राशी आहे. तर हे अगोदर झाले. 3रा भाव आणि 6वा भाव यांचा जो स्वामी आहे तो मारक आहे बुध. कारण हे स्थान बी अशुभ आहे, हे स्थान अशुभ आहे, हे स्थानही अशुभ आहे. झाला बुध. आता 7 तुला राशी आणि वृषभ राशी बरोबर शुक्र झाला आहे. मेष आणि वृश्चिक राशी बरोबर मंगळ झाला आहे. आता गुरु धनु राशी हा भाव खूप चांगला आहे. तो गुरु कारक आहे. भले त्यांची दुसरी राशी अशुभ राशी पण एक राशी चांगल्या भावात आली, म्हणून गुरुची महादशा अंतर्दशा यांची चांगली जाणार आहे. 10वा भाव इथं मकर राशी पण चांगल्या भावात आली, म्हणून शनीची बी महादशा अंतर्दशा यांना चांगली जाणार आहे. अशा प्रकारे मेष लग्नच्या कुंडलीत कारक मंगल, चंद्र, रवी, सूर्य, गुरु आणि शनी हे कारक होतात आणि मारक आहेत शुक्र आणि बुध मारक आहेत या कुंडलीत. आता 2 नंबरच्या कुंडलीत सूत्र तसा लग्न हे शुभ असतं. तर लग्नाचा जो स्वामी आहे वृषभचा शुक्र तो कारकमध्ये आला. दुसऱ्या भावात मिथुन राशी आहे. मिथुन राशी दुसऱ्या भावात हे अशुभ ग्रह आहे, पण यांची दुसरी राशी 5व्या भावात आहे, म्हणून मिथुनचा बुध हा कारकमध्ये आला. एक भाव अशुभ आहे पण दुसरा भाव चांगला आहे, तर बुध हा कारकमध्ये आला. 3ऱ्या भावात कर्क राशीचा जो स्वामी आहे पण हे भाव अशुभ आहे, तो चंद्रमा मारकमध्ये आला. आता 4थ्या घरात सिंह राशी आहे. सिंह राशी हे घर चांगले आहे. सूर्य, रवी तर कारकमध्ये आले. 6वा तर कन्या राशी जी 6 नंबरची आहे, तर मिथुन आणि कन्या हे संगती झाल्यात की हे शुभमध्ये आल्यात, कारकमध्ये आल्यात. आता तुला राशी आणि वृषभ राशी यांचा स्वामी शुक्र एकच आहे, तो कारकमध्ये आधीच लिहिला आहे. वृश्चिक राशी आणि ह्यांची जी दुसरी मेष राशी आहे हे बी भाव मारक आहे आणि हा बी अशुभ भाव आहे, तर ह्यांचा स्वामी मंगल मारकमध्ये आला. तर हे जे मारक ग्रह आहे ह्यांची महादशा अंतर्दशा गोचर यांना त्रासदायक राहील. आता 9 नंबर एक राशी
अष्टमात आली ही बी अशुभ आहे आणि यांची दुसरी राशी 11व्या भावात ही पण अशुभ आहे. मग गुरु यांचा बी मारक आहे. तर भले गुरु परमशुभ ग्रह आहे, पण जेव्हा जेव्हा गुरुची महादशा अंतर्दशा यांना त्रास होईल का, तर हे मारक ग्रहामध्ये मोडतात. 10 आणि 11, तर 10 मकर राशी आणि कुंभ राशी दोन्ही घर चांगले, दोन्ही भाव चांगले. तर शनीची महादशा अंतर्दशा यांना खूप चांगली जाईल आणि यांना शनी पूर्ण कारक होतात, कारण हे 2 भावाचे स्वामी आहेत. तर हे ग्रह शुक्र बुध रवी शनी ह्यांना कारकमध्ये खूप फायदा होईल आणि ह्यांच्यामध्ये त्यांना तकलीफ होईल. आता 3 नंबरमध्ये लग्न मिथुन आहे. बुध शुभ ग्रहामध्ये येतो. बुध कारक ग्रहामध्ये येतात. दुसरी राशी कर्क आहे, चंद्रमा पण मारक ग्रह आहे म्हणून चंद्र मारक ग्रहामध्ये आले. तिसरी राशी सिंह, हे बी अशुभ ग्रह आहे म्हणून रवी पण मारक ग्रहामध्ये आले. चौथी राशी कन्या आहे, परंतु लग्न हे दोन्ही एकच असल्यामुळं तसं दोष गुरुला आणि ह्यांना केंद्र दोष लागत असतो, पण ह्यांच्या स्वामीचे स्थितीवर आहे. पण तरीसुद्धा लग्न हे बुध आहे, ह्यांना ही बुधची महादशा अंतर्दशा आणि गोचर ह्यांचा चांगला जाणार आहे. त्याच्यानंतर तुलाचा जो स्वामी शुक्र आहे आणि त्यांची एक राशी अशुभ भावात आहे, पण यांचा शुक्र पण चांगला जाणार आहे. शुक्राची जी स्थिती आहे ती चांगली जाईल, कारण शुक्राला एक राशी चांगली भेटलेली आहे. आता त्याच्यानंतरची राशी आहे वृश्चिक हा अशुभ भाव आहे, 6वा आणि 11वा त्याची दुसरी राशी आहे म्हणून मंगळ हे मारकमध्ये आले. त्यानंतर धनु राशी जी आहे ही मारकमध्ये आली, पण दुसरी राशी केंद्रमध्ये आली, परंतु हा केंद्राधिपती दोष लागतो. मिथुन कन्या यांच्या 2 राशी जेव्हा एकत्र येतात तेव्हा केंद्राधिपती दोष लागतो. पण भले हे भाव शुभ आहे, परंतु केंद्राधिपती दोष लागल्यामुळं गुरु मारक ठरतो. अशा वेळेस गुरुची महादशा अंतर्दशामध्ये यांना त्रास होतो. तर मिथुन लग्नासाठी कारक कोणकोणते आहेत? बुध गुरु शनी शुक्र. आणि मारक कोणते आहेत? तर चंद्र रवी मंगल गुरु हे मारक आहेत. तर ह्यांच्या दशा महादशामध्ये त्रास होईल आणि ह्या शुभ फल देणार आहेत. आता 3 नंतर चौथी जी राशी आहे 4 नंबरचा जो स्वामी चंद्रमा, लग्न हे कारकच असतो, तर चंद्र कारक आहे. दुसऱ्या भावास सिंह राशी आहे, सिंह राशीचा स्वामी रवी मारक येतो, कारण हा भाव अशुभ आहे. तिसरा बी भाव अशुभ आहे बुध, पण बुधची जी दुसरी राशी आहे, दुसरी बी राशी अशुभ स्थानमध्ये मिथुन आणि कन्या, तर बुध बी मारकमध्ये आला. 4था नंबरमध्ये तुला राशीची दुसरी जी राशी आहे ती अशुभ आहे, पण ही राशी चांगली, तर शुक्र हा यांचा कारकमध्ये येतो. 5वी वृश्चिक हा भाव चांगला आहे आणि हाही भाव चांगला आहे म्हणून वृश्चिकचा मंगल कारकमध्ये येतो. हा भाव 12 नंबरची राशी आणि 9 नंबरची राशी, तर 9 नंबरची राशी अशुभ भावात आहे, पण 12 नंबरची राशी भाग्य भावात आहे, तर गुरु ह्यांचा कारक होतो. हा भाव मारक आहे आणि हा भाव अशुभ आहे, तर ह्यांचा शनी मारक होतो. ह्याच्याबरोबर हा झाला, ह्याच्याबरोबर हा झाला आणि ह्याच्याबरोबर हा झाला. पण एकूण इन शॉर्ट कारक कोणकोणते आहे कर्क लग्नासाठी? चंद्र आहे, शुक्र आहे, मंगल आहे, गुरु हे कारक आहेत. आणि ह्यांच्यासाठी मारक कोण आहेत? तर बुध शनी रवी सूर्य, रवीला सूर्य म्हणतात. बुध शनी रवी हे 3 मारक आहेत. आता जी 5 नंबरनी सुरू होती आहे त्याच्या बाबतीत सांग. पहिल्या भावाचा स्वामी जो रवी आहे हा शुभ आहे, ह्याची दशा कारकमध्ये येतो, ही कारकमध्ये येतात. परंतु दुसऱ्या भावामध्ये जो राशी काय हे लिहिली आहे कन्या, त्याचा स्वामी बुध आहे, तर बुध हा मारकमध्ये येईल, बुध मारकमध्ये येईल. आणि तिसऱ्या भावात, कारण ह्यांची जी एक राशी आहे ती दुसऱ्या भावात आहे आणि ह्यांची जी दुसरी राशी आहे मिथुन ही 11व्या भावात, हे दोन्ही भाव अशुभ असल्यामुळं बुध हे मारकमध्येच येतील. आता जी तिसरी राशी आहे, तिसरी राशी तुला आहे, तुला राशीचा जो दुसरा राशी वृषभ आहे ती या भावात आहे, तर ही शुक्र, तर हा शुक्र ह्यांचा शुभमध्ये येईल. शुक्र शुभमध्ये म्हणजे कारक येईल, तर शुभ कारक झाला तर ह्यांना महादशा अंतर्दशा चांगली जाईल. चौथ्या भावामध्ये वृश्चिक राशी आहे, तर वृश्चिक राशीची दुसरी राशी चांगल्या भावात, हा बी भाव चांगला, हा बी, तर ह्यांना मंगळ चांगला जाणार आहे. मंगळ कारक होतोय, ह्यांचा मंगळ कारक होतोय. रवी कारक आहे, बुध कारक आहे, मंगळ कारक.
आता पंचम भावात धनुराशी, पण धनुराशीची दुसरी जी राशी मीन ती खराब भावात आहे, पण ही राशी कन्सिडर केली जाईल गुरु. तर गुरु ह्यांचा कारक आहे. आता हे तिन्ही भाव अशुभ आहेत. ह्या भावाचा मंगळ ऑलरेडी घेतला आहे, ह्या भावाचा एक भाव चांगला आहे म्हणून शुक्र बी घेतला आहे. तिसरी राशी 6वी राशीचा बुध हा अशुभ आहे. तर इथं कारक कोण कोण होतात? चंद्र बी मारक आहे, चंद्र मारक आहे आणि बुध मारक आहे. कारक कोण कोण होतात? तर रवी, शुक्र, गुरु, मंगल. रवी, शुक्र, गुरु, मंगल या 4ची महादशा अंतर्दशा यांची चांगली जाणार आहे, पण मारक कोण आहे? बुध आणि चंद्र यांची महादशा अंतर्दशा खराब जाणार आहे. आता पहिला कन्याचा पहिला जो भाव आहे तो स्वामी बुध आहे. बुध हे कायमस्वरूपी शुभ ग्रहामध्ये कारक होतो, तो बुध हा कारक झाला. दुसरा भाव मारक आहे, तुला राशी आहेत, पण यांची दुसरी राशी भाग्यात आली म्हणून शुक्र पण कारक झाले. तिसरी 8 नंबर आणि ह्यांचा भाग्यामध्ये 8 नंबर आणि ह्यांचा 1 नंबर इथं हे दोन्ही भाव अशुभ आहे. वृश्चिक आणि मेष दोन्ही अशुभ आहेत, तर मंगल अकारकमध्ये येतो, मारक येतोय, मंगल मारक आहे. चौथ्या भावात धनुराशी हे केंद्राधिपती दोष लागतात, परंतु इथं गुरु कारक होतात. हा भाव शुभ आहे आणि हा भाव अशुभ आहे, तर शुभमध्ये शनी घेतला जाईल, शनी कारक आहे, कारण एक राशी त्यांची पंचम भावात आहे, दुसरी आहे. तर धनुराशीचं केंद्रामध्ये हा मारक आहे, पण एकच राशी आली. अष्टम भावामध्ये मेष राशी अशुभ आहे आणि तिसऱ्या भावात त्यांची वृश्चिक राशी. भाग्यामध्ये शुक्र आहे, शुक्र ऑलरेडी घेतला आहे तुला राशीमध्ये. मिथुन राशी आणि कन्या या दोघांचा स्वामी बुध ऑलरेडी घेतला आहे. चंद्र आणि रवी अशुभ आहेत, तर चंद्र आणि रवी हे मारक आहेत. तर ह्यांना कारक कोणकोणते आहेत? गुरु, शुक्र, बुध, शनी, मंगल हे कारक आहेत आणि मारक चंद्र आणि रवी या कुंडलीला. अशा प्रकारे 1 ते 6 झाले. आता ह्याच्यानंतरची आहे तुला. तुला लग्न, तुला राशी. तर लग्न हे कायम कारकमध्ये मोडतात, तर ग्रह शुक्र. दुसऱ्या भावात 8 नंबरची राशी अनेक, तर हे मारक आणि हाही मारक आहे, तर मंगल मारक ग्रहामध्ये आला. तिसरी राशी आहे धनु, त्यांची दुसरी राशी पण अशुभ स्थानामध्ये म्हणून गुरु पण मारकमध्ये आले. चौथा स्थान चांगला आणि 5वा तर शनी कारकमध्ये आले. त्यानंतर बुध कारण 1 याच्याबरोबर झाला आणि लग्नेश आणि वृषभ राशी हे शुक्र आले. आता बुधची जी राशी आहे त्याची दुसरी जी राशी आहे ती अशुभमध्ये, पण हे चांगला भाव असल्यामुळं बुध बी कारकमध्ये आला. हे बी भाव चांगला आहे म्हणून चंद्र बी कारकमध्ये आले आणि रवी हा भाव अशुभ असल्यामुळं रवी इकडं आले. तर तुला लग्न, तुला राशीच्या लोकांना शुक्र, शनी, बुध, चंद्र या 4ची महादशा चांगली जाईल, अंतर्दशा चांगली जाईल, गोचर चांगला जाईल. परंतु मारक कोण आहे त्यांच्यासाठी? मंगल, गुरु, रवी हे 3 ग्रह मारक आहे. त्याच्यानंतर वृश्चिक लग्नाची जी सुरुवात होती त्यांचे कारक कोणकोणते? तर कारकमध्ये पहिला भाव हा कायम कारकमध्येच येतो मंगळ. ह्यांची दुसरी राशी कुठे आहे? तर अशुभ भावात आहे, म्हणून मंगलची महादशा अंतर्दशा चांगली जाणार. दुसरा भाव धनुराशी, परंतु त्यांची दुसरी राशी ही चांगल्या घरात आहे, हे भाव खूप चांगला आहे, भले मारक आहे, तर गुरु पण कारकमध्ये आले. त्यानंतर चंद्र. तिसरी जी राशी आहे मकर राशी आणि कुंभ राशी ह्यांच्यातला जो एक भाव आहे चांगला आहे आणि हे एक भाव खराब आहे, म्हणून चांगल्यासाठी शनी पण आले, शनी कारकमध्ये आले. आता ही राशी ऑलरेडी झाली, ही पण झाली. सप्तम भाव जो आहे वृषभ राशी पण मारक आहे, पण ह्यांची दुसरी राशी बी 12व्या घरात आहे, तर हे पण मारकमध्ये आले शुक्र. 3 आणि 6 तर 3 नंबरची जी राशी ही मिथुन ही पण अष्टम भाव अशुभ आहे आणि एकादश भाव बी अशुभ आहे, म्हणून ह्यांचे स्वामी बुध बी मारकमध्ये आले. चंद्रासाठी चांगली स्थिती आहे म्हणून चंद्र कारकमध्ये आले. रवीसाठी स्थिती चांगली आहे, कारकमध्ये आले आणि हे 2 ग्रह झालेले. तर वृश्चिक लग्नासाठी कारक कोणकोणते असतात? तर मंगळ, गुरु, चंद्र, रवी, शनी हे कारक आहे. ह्यांची महादशा अंतर्दशा गोचर चांगले जाईल. पण मारक कोणकोणते? तर शुक्र आणि बुध. शुक्र आणि बुधची जेव्हा महादशा अंतर्दशा येईल तर
अशुभ परिणाम दिसून येतील. 8च्या नंतर 9 नंबर धनु. तर पहिला भाव हा ह्यांचा स्वामी गुरु आहे, गुरुकारकच असणार आहे. दुसरा आणि तिसरा दोन्ही भाव अशुभ आहेत, शनी मारकमध्ये आले. चौथा भाव आणि पहिला भाव हे गुरुकारकमध्येच आले. 5वा भाव मेष, ह्यांची दुसरी जी राशी आहे 12व्या भावात आहे, पण एक राशी खूप चांगली असल्यामुळं ह्यांना कारकमध्येच मोजू. मंगळ कारकमध्ये आले. दुसरी जी राशी आहे हे बी अशुभ ग्रह आणि हे बी अशुभ, हे 2 ग्रहाचे स्वामी शुक्र हे मारकमध्ये आले. तिसरा 3 नंबरची जी राशी आहे हे केंद्रामध्ये आले. 3 आणि 6 भाव चांगला आहे. तर बुध हा कारकमध्ये आला. चंद्र मारकमध्ये आले, कारण हे भाव अशुभ आहे आणि चंद्राकडे एकच राशी आहे. सिंह राशी रवी कारकमध्ये आले, हे ऑलरेडी झाले, ते झाल्यात, हे पण झाले. तर धनु लग्नासाठी कारक कोण कोण बनतात, तर गुरु, मंगल, रवी, बुध हे कारक बनतात. ह्यांची महादशा अंतर्दशा यांना खूप चांगले शुभ परिणाम देऊन जाते. पण मारकमध्ये कोण कोण येतात, तर शनी येतात, शुक्र येतात, चंद्र, या 3 मारक ग्रहांची महादशा अंतर्दशा अशुभ जाते. त्यानंतर 10 नंबरने मकर लग्न सुरू होतं. तर पहिला भाव हा कायम शनी कारकमध्ये दुसरा भाव, पहिला भाव मकर आणि दुसरा कुंभ, हे दोघांचे स्वामी शनी आहे. पण पहिला भाव खूप चांगला भेटल्यामुळे कारक शनी झाले, तर शनी यांना कारक आहेत, शनी यांना चांगली फळं देते. दुसरा भाव झाला, तिसऱ्या भावामध्ये मीन राशीचा स्वामी गुरु आहे, पण ह्यांची अजून एक जी राशी आहे धनु, ती बी 12व्या भाव, हे दोन्ही भाव अशुभ आहेत. म्हणून मकरला गुरु हा मारक ग्रह आहे, मकर लग्नासाठी गुरु मारक आहे. त्याच्यानंतर 4थ्या घरात मेष राशी स्वामी मंगळची स्थिती चांगली, कारण एक राशी त्यांना चांगली भेटली, दुसरी अशुभ आहे, पण जी चांगली भेटली, कारण ह्या 3 आणि ह्या 2 घराचं कारक घेतलं जातं, बाकीच्यांना मारकमध्ये काउंट होते, पण त्यांची एक राशी असली पाहिजे ह्या भावामध्ये. शुक्र 2 नंबरची जी राशी आहे वृषभ, पंचम भाव कोणमध्ये येतात, हे अधिक शुभ भाव आहे, तर शुक्र कारकमध्ये आले. 3 आणि 6, तर 3 नंबरची जी राशी आहे ती अशुभमध्ये आली, पण 6 नंबरची राशी भाग्यात आली, म्हणून बुध कारक झाले. इथं चंद्र कर्क राशी मारक आहे, सिंह राशी अशुभ आहे. हे दोन्ही म्हणजे चंद्र आणि रवी हे दोन्ही ग्रह मारकमध्ये आले, आणि बाकी ह्या सगळ्या राशी झालेल्या आहेत. तर मकर लग्नासाठी कारक कोणकोणते आहेत, तर शनी आहे, मंगळ आहे, शुक्र आहे, बुध हे कारक आहे. ह्यांची महादशा अंतर्दशा गोचर चांगला जाईल आणि कारकमध्ये. आणि जे मारक ग्रह कोणते आहेत, तर गुरु, चंद्र, रवी हे मारक आहेत, ह्यांची महादशा अंतर्दशा गोचर त्रासदायक जाईल. तर 10 नंबरच्या नंतर 11 नंबर कुंभ लग्न 11 नंबरने सुरू. तर पहिला भाव कायम शुभ असतो, तर शनी कारक होतात ह्यांच्यासाठी, शनी यांना त्रासदायक नसतात. दुसरा भाव गुरुची राशी आहे मीन, पण धनु राशी बी अशुभ भावात आहे. हा बी भाव अशुभ आणि हा बी भाव, तो गुरु यांना मारक असतो. तिसरा भाव मेष राशीची दुसरी जी कुंडली वृश्चिक आहे ती चांगल्या भावात आहे, म्हणून मंगळ कारकमध्ये आले. पहिली राशी आणि 8वी राशी, पण दुसरी राशी चांगल्या भावात आली, म्हणून मंगळच्या महादशा अंतर्दशा गोचर चांगला जाणार. 4थ्या भावात वृषभ राशीची दुसरी राशी पण खूप चांगल्या भावात आहे, वृषभ राशी आणि तुला राशी, मग शुक्र बी कारक झाले. आता 5व्या भावात बुध आहे, बुधची एक राशी चांगली आहे, दुसरी राशी खराब आहे, पण हे सर्वात चांगलं कोणाचा भाव आहे, तर हा शुभ आहे, तर बुध बी कारकमध्ये आले. बुध बी कारकमध्ये, हा भाव अशुभ, हा भाव तर चंद्र रवी अशुभमध्ये आले. बुध ऑलरेडी झाला आहे, 2 मध्ये 7 झाला, 1 मध्ये 8 झाला, 12 मध्ये 9 झाला, आणि लग्न दोन्ही एकी. तर कुंभ लग्नाने जे सुरुवात होती त्यांच्यासाठी कारकग्रह कोणकोणते राहतील, शनी, मंगल, शुक्र, बुध ह्यांची महादशा अंतर्दशा गोचर ह्यांना समाधानकारक राहील, शुभ परिणाम देणारा राहील. परंतु गुरु, चंद्र, रवी ह्यांची मारक ग्रहांची महादशा अंतर्दशा गोचर हे अशुभ परिणाम देतील. याच्यानंतर 12वी राशी मीन राशी 12 नंबरने सुरू होती, तर लग्न कायम शुभ असतं. तर कारकमध्ये गुरु, मीनचे स्वामी गुरु कारकमध्ये आले. दुसऱ्या भावमध्ये
मेष राशी आहे मंगळ, पण यांची अजून एक जी राशी आहे ती भाग्यभावात आहे. हा मारक भाव आहे, पण हा भाव खूप चांगला आहे म्हणून मंगळ कारकमध्ये आले. तिसरी राशी वृषभ, पण यांची दुसरी जी राशी आहे तुला, हाही भाग अशुभ आहे, हाही भाव अशुभ आहे. तो तुला राशी आणि वृषभ राशीचे जो स्वामी आहेत शुक्र, हे अशुभ मारकमध्ये आले. शुक्र मारकमध्ये आले. चौथा भाव बुध चौथ्या भावात शुभ आहेत आणि हे मारक आहे, पण हे एक भाव चांगले मिळाल्यामुळं बुध हा कारकमध्ये आला. पाचवा भाव कायम शुभ, तर चंद्रमा कारकमध्ये आला. सूर्य एकच ग्रह आहे रवी, तो षष्टमध्ये, तर रवी मारकमध्ये आले. 3 बरोबर 6 झालेले आहेत, 2 बरोबर 7 शुक्र झालेले आहेत, 1 बरोबर 8 मंगळ झालेले आहे, 9 बरोबर 12 गुरु झालेले आहेत आणि हे दोन्ही ग्रहाचे जे स्वामी आहेत मकर आणि कुंभ 11व्या आणि 12व्या घरात ते शनी आहेत. तर अशा प्रकारे मीन लग्नासाठी कारक कोणकोणते बनतात? गुरु, मंगळ, चंद्र, बुध हे कारक बनतात आणि मारक कोण बनतात? तर शुक्र, रवी, शनी. तर ह्या 4 ग्रहांची, गुरुची, मंगळाची, चंद्राची, बुधची महादशा अंतर्दशा खूप चांगली जाणार आहे, शुभ परिणाम मिळतील. पण शुक्र, रवी आणि शनीची महादशा अंतर्दशा गोचर हा त्रासदायक जाणार आहे, मनाविरुद्ध घटना घडतील आणि अशुभ परिणाम मिळतील. अशा प्रकारे कारक ग्रह आणि मारक ग्रह हे जेव्हा प्रश्नाचं उत्तर देताना खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, म्हणजे उत्तर सटीक आणि व्यवस्थित बसतं, यानी की उत्तर बरोबर जातं, उत्तर चुकीचं होत नाही जेव्हा कारक ग्रह आणि मारक ग्रहाची माहिती व्यवस्थित दिली जाते तेव्हा. तर आजच्या भागात प्रश्नकुंडली कशी वाचायची किंवा त्यांचे तत्व, ग्रह, जाती, वर्ण आणि चर, स्थिर, द्विस्वभावी आणि गुणांमध्ये तमोगुण, रजोगुण इत्यादी गुणांबद्दल माहिती सांगितली. आजच्या क्लासमध्ये इतकंच. धन्यवाद.